तुम्हाला आपल्या चॅनलवरील कथा आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज बघूया एक नवीन कथा. उन्हाळ्याच्या उकाड्याने घर अक्षरशः तापलं होतं. दुपारचे 2 वाजले होते. खिडकीतून आत येणाऱ्या गरम वाऱ्यामुळे पडदे हलके हलत होते. सायली स्वयंपाकघरात कामं आटपून बेडरूममध्ये आली. लग्नाला फक्त 3 महिने झाले होते, पण अजूनही तिला या घरात पूर्णपणे आपलेपणा वाटत नव्हता. आदित्य मात्र बाहेरच्या लोकांसमोर आदर्श नवरा वाटायचा. शांत, काळजी घेणारा आणि जास्त बोलणारा नाही. पण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवत होता. रात्री उशिरापर्यंत बाल्कनीत फोनवर बोलणं, अचानक खोलीबाहेर जाणं आणि सायलीजवळ आली की पटकन मोबाईल लॉक करणं, हे सगळं तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं. त्या दिवशी आदित्य ऑफिसला जाण्याआधी घाईघाईत कपाटातून काहीतरी शोधत होता. "माझ्या वस्तूंना हात लावू नकोस," असं तो चिडून बोलला आणि निघून गेला. त्याच्या त्या विचित्र रागामुळे सायली पूर्ण दिवस अस्वस्थ होती. संध्याकाळी घर आवरताना तिने कपाट उघडलं. वरच्या शेल्फवर ठेवलेली एक जुनी बॅग खाली घेताच आतून एक काळा मोबाईल जमिनीवरती पडला. तो फोन आदित्यचा नव्हता. कमीत कमी तिने तो पाहिलेला नव्हता. फोन पूर्ण बंद होता. काही क्षण ती फक्त त्याच्याकडे बघत राहिली. मग कुतूहलाने तिने चार्जर लावला. 10 मिनिटांनी स्क्रीन चालू झाली आणि सायलीच्या छातीत धडधड सुरू झाली. फोनला पासवर्ड नव्हता. कॉल लॉगमध्ये एकच नंबर वारंवार दिसत होता, एम. 100पेक्षा जास्त कॉल्स. रात्री 2-2 वाजताचे. तिचे हात थरथरत होते. तिने मेसेजेस उघडले. पहिलाच मेसेज वाचून तिचा श्वास अडकला. तिला अजून काहीच संशय नाही ना? सायलीच्या डोळ्यांसमोर अंधार यायला लागला. पुढचे मेसेज आणखीच भयानक होते. "पैसे उद्या पाठव. तिला सत्य कळलं तर सगळं संपेन. तू वचन दिलं होतंस." तेवढ्यात बाथरूममधून पाण्याचा आवाज बंद झाला. आदित्य बाहेर येणार होता. घाबरून सायलीने फोन पटकन उशीखाली लपवला. काही सेकंदांनी आदित्य टॉवेलने केस पुसत बाहेर आला. त्याची नजर थेट कपाटाकडे गेली, मग सायलीकडे. खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. आदित्य हळू आवाजात म्हणाला, "सायली, माझ्या कपाटात कोणी हात घातला होता का?" त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच तिने भीती पाहिली आणि त्याच क्षणी उशीखालचा मोबाईल अचानक व्हायब्रेट झाला. रात्रीभर सायलीला झोप लागली नाही. उशीखाली लपवलेला तो मोबाईल जणू तिच्या छातीत धडधडतच होता. आदित्य तिच्या बाजूला शांत झोपल्यासारखा पडला होता, पण त्याचा प्रत्येक श्वास तिला खोटा वाटायला लागला. सकाळी उठल्यावर तो नेहमीसारखाच वागत होता. चहा मागणं, ऑफिसची तयारी करणं, हलकंसं हसणं, जणू काल काही घडलंच नव्हतं. पण सायलीच्या डोक्यात मात्र एकच प्रश्न फिरत होता, एम कोण आहे? आदित्य ऑफिसला गेल्यावर तिने पुन्हा तो फोन चालू केला. यावेळी तिने फोटो गॅलरी पण उघडली आणि तिच्या हातातून मोबाईल जवळजवळ खालीच पडला. एका मुलीसोबत आदित्यचे अनेक फोटो. समुद्रकिनारा, कॅफे, वाढदिवस. प्रत्येक फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर तेच प्रेम दिसत होतं. ते लग्नानंतर आदित्य तिच्यासमोर दाखवत होता. एका फोटोच्या मागे तारीख होती, त्यांच्या लग्नाच्या फक्त 2 महिन्यांपूर्वीची. सायलीच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं. पण रडण्यापेक्षा तिने मनात राग पेटत ठेवला. तिने नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. थोड्या शोधानंतर तिला कळलं की त्या नंबरची खरी मालकीण होती मृणाल देशमुख. पत्ता शहराच्या जुन्या भागातला होता. सायली थेट त्या पत्त्यावर जाऊन पोहोचली. अरुंद गल्ली, मोडकळीस आलेली इमारत आणि वरच्या मजल्यावर अर्धवट उघडं दार. तिने दार ठोठावताच आतून एक मुलगी बाहेर आली. चेहरा फिकट, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, पण तीच मुलगी फोटोमध्ये होती. सायलीनं तिला थेट विचारलं, "तुझं आणि आदित्यचं काय चाललंय?" मृणाल काही सेकंद शांत राहिली. मग अचानक तिच्या चेहऱ्यावर विचित्र हसू आलं. ती हळू आवाजात म्हणाली, "शेवटी तुला कळलंच." सायलीला राग अनावर झाला. "माझ्या नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा अधिकार तुला कोणी दिलाय?" ती ओरडली. मृणालच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. ती आत गेली आणि एक फाईल घेऊन आली. तिने ती सायलीसमोर फेकली. आत हॉस्पिटलचा कागद, काही फोटो आणि एक लहान मुलाचा जन्म दाखला होता. सायली हादरली. "हा मुलगा कोणाचा आहे?" मृणालने थेट उत्तर दिलं, "ज्याच्याशी तू लग्न केलंय त्याचाच." त्या क्षणी सायलीच्या कानात सगळं बंद झाल्यासारखं झालं.
पण पुढच्या क्षणी मृणालचं बोलणं आणखी धक्कादायक होतं. तुला माहिती आहे का? आदित्यने माझ्याशी लग्नाचं वचन दिलं होतं. मी त्याच्यासाठी घर सोडलं, करिअर सोडलं आणि जेव्हा मी प्रेग्नंट झाले तेव्हा तो गायबच झाला. सायलीला आता आदित्यचा प्रत्येक शब्द खोटा वाटायला लागला. पण मृणाल पुढे म्हणाली, पण मी शांत बसले नाही. गेल्या 6 महिन्यांपासून मी त्याच्याकडनं पैसे घेत होते. कारण त्याला भीती होती की सत्य बाहेर आलं तर त्याचं परफेक्ट नवऱ्याचं नाटक संपेन. सायलीच्या अंगात संताप उसळला. तिचं लग्न, तिचा विश्वास सगळं खोटं निघालं होतं. तेवढ्यात मृणालने अजून एक फोटो तिच्यासमोर ठेवला. त्या फोटोमध्ये आदित्य एका वृद्ध माणसासोबत भांडताना दिसत होता आणि फोटोच्या मागे रक्ताचे डाग होते. सायली घाबरून मागे सरकली. हे काय आहे? मृणाल थंड आवाजात म्हणाली. तो माणूस माझे वडील होते. त्यांनी आदित्यला पोलिसांत देण्याची धमकी दिली होती आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा अपघात झाला. सायलीच्या अंगावरती काटा आला. ती घाबरत घराकडे निघाली. संध्याकाळी घरी पोहोचली तेव्हा आदित्य सोफ्यावरती शांत बसला होता. तिच्याकडे पाहून तो हलकसा हसला. कुठे गेली होतीस? तो विचारत होता. सायली काही बोलणार इतक्यात आदित्यच्या मोबाईलवरती मेसेज आला. स्क्रीनवरती नाव चमकलं, M. आदित्यचा चेहरा एका क्षणात बदलला. त्याने पटकन फोन उचलला. पण यावेळी सायलीने स्पष्ट पाहिलं. मेसेजेसमध्ये लिहिलं होतं, तुझ्या बायकोला सगळं सांगितलं. आता पुढचं सत्य तू सांग, नाहीतर मी सांगेन. या कथेमध्ये आता पुढे काय होतं तर हे आपण भाग 2 मध्ये बघूयात. भाग 2 बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि कथेला लाईक नक्की करा. आणि तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.